पाहूयात। मराठा आरक्षण प्रश्नी मुंबई हायकोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे। नोंदी सापडलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मोठा निर्णय सरकारने घेतलाय। सरकारने अध्यादेश काढत मनोज जरांगेंची मागणी मान्य केली। याबाबत आता कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे। सरकारने काढलेल्या अधिसूचनेवर कोणताही परस्पर आदेश दिला जाऊ नये अशी मागणी याद्वारे करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रशांत, नेमकं या सविस्तर अपडेट काय आहे? बेसिकली मराठा आरक्षण मिळतंय, दिलं जातंय, मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा, या सगळ्याच गोष्टी ज्या आहेत या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकणार हे त्याच वेळेस संकेत आपल्याला स्पष्ट मिळाले होते। आता ही कॅव्हेट दाखल केली आणि ही कॅव्हेट दाखल केली त्यामुळे राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेतला तरीही तो राज्य सरकारला कोर्टामध्ये हे कळवणं बंधनकारक होऊ शकतं जर या याचिका सुनावणीमध्ये कोर्टाने असा निर्णय दिला तर। आता या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहे, आता लवकरच या याचिकेवर सुनावणी होईल, पण एक मात्र निश्चित की कायदेशीर लढाई या आरक्षणाच्या बाबतीतला सगळ्यात मोठा अडथळा आपल्याला नक्की म्हणता येईल। राज पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे, ही आज याचिका दाखल झाली आहे, लवकरच हिची सुनावणी निश्चित होईल आणि ती सुनावणी यात महत्वाची असणार आहे एवढं आपण नक्की म्हणू शकतो। धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। कथित जोगेश्वरीतील भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची 9 तास ईडीकडून चौकशी करण्यात आली।